चला आता मी केसांना आहे ना काय लावलेलं आहे केस धुवायच्या वेळेस ते तुमच्यासोबत शेअर करते. कालच मी केसांना तेल लावून ठेवलेलं आहे आणि केस धुवायच्या वेळेस आता इथे बघू शकता गॅसवरती ना 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून चहाची पावडर घालायची आणि त्याचं आपल्याला आहे ना हे पाण्याचं अर्ध करून घ्यायचं, उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया आणि तुम्ही खरंच नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा. केस आपले एवढे सिल्की होतात, छान होतात ना. आणि इथे बघू शकता आता हे ना अर्धं झालेलं आहे. एवढं ग्लास भरून मी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी आणि त्याचं अर्धं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही तुम्ही जो शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू घ्यायचा आहे आणि ह्या पाण्यानं आपल्याला केस धुवायचे. आता हे बघा केस धुवून झालेले आहे आणि त्याच्यानंतर आता आहे ना हे बघा म्हणजे आपल्याला आहे ना कंडिशनर लावायची पण गरज पडत नाही. एवढे छान सिल्की केस होतात चहाच्या पावडरने. आणि त्याच्यानंतर आहे ना काळेभोर पण केस राहतात आणि अशी गुंता वगैरे अजिबात होत नाही. हे बघा केस विंचरायच्या वेळेस आहे ना आपल्याला सगळ्या बाजूने केस विंचरायचे असतात. चला बघू शकता. त्याच्यानंतर आहे ना आज ना गावाला जायचं आहे आम्हाला आणि चला आता इथे ना सकाळची कामं वगैरे आवरले. आता आहे ना बॅग पॅकिंग करायचं काम चालू आहे बघू शकता. चला आता गावाला आहे ना 2-3 दिवसासाठी जायचं आहे. कारण का गुढीपाडव्याच्या सुट्ट्या पण आहे आणि 2-3 आहे ना दुसरे पण कार्यक्रम आहे. म्हणजे घरभरणी पण आहे माझ्या मावस जावेची आणि त्याच्यानंतर एक बड्डे पण आहे तर त्याच्यासाठी जायचं. चला त्याच्यानंतर इथे ना बॅग वगैरे पॅक केली आणि इथे बघू शकता ही जी मांडणी आहे ना आता ती कुठे लावणार आहे ते तुमच्यासोबत पुढे मी शेअर करणारच आहे आणि खूप छान मला भेटलेली आहे बघू शकता. ही थोडीशी मोठी आहे आणि त्याच्यानंतर आहे ना अजून 2 घेतले आहे मी. हे बघा ह्या थोड्याशा आहे ना छोट्या आहे. आता ह्या पण मी कुठे लावणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढचा व्हिडिओ पण तुम्ही बघा. आणि चला आता हे आहे ना गावाला पण न्यायचे आहे ह्या दोन्ही पण. हे बघा हे थोड्याशा आहे ना ह्या दोन्ही छोट्या आणि ती मोठी आहे. त्याच्यानंतर आहे ना माझ्या मुलीने बघा इतके सारे कुर्ते आणलेले होते. आमच्या गावाला आहे ना भरपूर अशा मुली आहे आणि त्यांच्यासाठी आणले तिने कुर्ते. असं ती गावाला त्यांच्यासाठी काही ना काही घेऊनच येत असते आणि त्या मुलींना पण आवडतं आणि माझ्या मुलीला खूप आवड आहे असं काही ना काही त्यांच्यासाठी आणायला. चला त्याच्यानंतर आता इथे बघू शकता आमची तयारी झालेली आहे. आता गाडीत सामान ठेवायचं काम चालू आहे आणि इथे ह्या गोण्या दिसत आहे ना ह्या गावावरून आहे ना याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आणलेले आहे. आता ते पण आम्हाला विकायचे. आणि चला आता इथे बघा सगळं कॅट्सचं खाणं वगैरे किंवा हे बॉक्समध्ये काही ना काही आहे. सगळं गावाला न्यायचं. चला आता इथून पुढे गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला बाय.